नमस्कार. आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपण चर्चा करणार आहोत ते इंडिगो मुळे देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा विमान संकटाची. आणि इतकंच नाही, एकाधिकारशाहीचीही जी इंडिगोला मिळालेली आहे. मुळात ही परिस्थिती का तयार झाली याबद्दल चर्चा करणार आहोत. इंडिगो या एअरलाइन्सकडे भारतातल्या एकूण विमान सेवेपैकी 60% सेवेचा हिस्सा हा उपलब्ध झालेला आहे. इतकंच नाही तर मोनोपॉली तयार झालेली आहे आणि ही मोनोपॉलीज मुळात याला कारणीभूत आहे. इंडिगोला डीजीसीएनं जे नियम घालून दिले, म्हणजे विमान सेवा नियंत्रित करणारी जी संस्था भारताची आहे त्या संस्थेनं जे नियम घालून दिले त्यामध्ये वैमानिक हे साधारण 36 तास आराम करतात आणि मग पुन्हा उड्डाणाला जातात. 48 तासाचा आराम मिळावा अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या. त्याची अंमलबजावणी करताना इंडिगोची सेवा पूर्णतः कोलमडली. वेळापत्रक कोलमडलं कारण वैमानिक कमी आणि सेवा जास्त अशी परिस्थिती होती. मग अशा परिस्थितीत इंडिगोनं या अगोदरच उपाययोजना करणं अपेक्षित होतं. इंडिगोनं ते केलं नाही आणि उलट पक्षी इंडिगोनं सरकारलाच वेठीला धरलं. एखाद्या खाजगी कंपनीनं सरकारला असं वेठीला धरावं आणि एकाधिकारशाही निर्माण व्हावी हे कितपत योग्य आहे? भारतासारख्या देशाला ते परवडणारं आहे का हे आजच आपण समजून घ्यायला हवं. म्हणूनच विविध क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी एकाधिकारशाही निर्माण होते तिथे प्रतिस्पर्धा तयार झाली पाहिजे. प्रतिस्पर्धा तयार झाली तरच प्रवाशांना योग्य सेवा मिळू शकते. सरकारनं हा धडा घेतला असेल अशी अपेक्षा करूया. दरम्यान इंडिगोनं सरकारला वेठीस धरलं. सरकारनं पाऊल मागे टाकलं आणि इंडिगोसाठी वाढीव मुदत दिली 2026 पर्यंत. आता इंडिगोला यासाठी तयारी करावी लागेल. जर इंडिगोनं याही परिस्थितीत तयारी केली नाही तर मात्र आणखी नवं संकट तयार होईल. मग फक्त इंडिगोलाच काही मुबलक अशी सवलत, तर इतर ज्या संस्था आहेत त्यांनाही मग मिळायला हवी होती. ही निश्चितपणे एक अडचणीची बाब ठरणार आहे. पुढच्या काळामध्ये सरकारला कोणत्याही क्षेत्रामध्ये एकाधिकारशाही ही निर्माण होऊ द्यावी लागणार नाही आणि विमानसेवेसारखी अत्यंत तातडीची इमर्जन्सी सर्व्हिस म्हणून जी सर्वसामान्यांसाठी वापरली जाते अशी सेवा जर खोळंबत असेल तर त्यातून इंडिगोची प्रतिमा तर मलिन झालीच, मात्र देशाची ही प्रतिमा मलिन होतीये. त्यामुळे उपाययोजना कडक कराव्या लागतील. एकाधिकारशाही मोडून काढावी लागेल. धन्यवाद.